नमस्कार. उद्योग बोधमध्ये आज आपण प्रसिद्ध हास्य प्रबोधनकार आणि कोच संजीवन म्हात्रे यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार सर, मराठी मूड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. कसा आहे तुमचा मूड? हा एकदम फॅन्टॅस्टिक. सकाळपासून एनर्जी आहे सगळीकडे आणि ते एनर्जी सगळीकडे फील होते, इनसाइड द रूम ऑल्सो आणि बाहेर सुद्धा. त्यामुळे ऑल एनर्जेटिक आहे आणि मराठी माणसाला इथून महाराष्ट्रभर ही एनर्जी आता स्प्रेड करायची आहे. तर मला तुम्हाला विचारायचंय की असं म्हणतात बिझनेसमध्ये किंवा उद्योगांमध्ये आगरी उद्योगांमध्ये गुजराती आणि मारवाडी लोक ही सगळ्यात जास्त दिसून येतात. तर त्यासाठी मराठी माणूस हा कुठे आहे? मला तर वाटतं ही जुनी म्हण झाली की आपण मारवाड्यांनीच व्यवसाय करायचा, गुजरात्यांनीच करायचा, अशी एक आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर त्यांनी त्याचं कर्तृत्व सिद्ध केलंय. परंतु आता मराठी माणूस सुद्धा उद्योग करतोय, कारण मोठे मोठे ब्रँड्स आता मराठी माणसांचे दिसून येत आहेत आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. आता याच हॉलमध्ये मोठे 650 उद्योजक महाराष्ट्रातून आलेले आहेत आणि संपूर्ण 6500 उद्योजकांचा उद्योग बोध म्हणजे संपूर्णपणे सॅटर्डे क्लब हा आहे आणि अशा अनेक संस्था काम करत आहेत मराठी उद्योजकांसाठी. आणि ही मला तर वाटतं की भविष्याची एक नांदी आहे आणि त्या नांदीमध्ये पुढे असं सिद्ध होणार आहे की व्यवसाय करावा ना तर मराठी माणसांनीच, कारण मराठी माणसांच्या व्यवसायामध्ये एक मराठीपणा जो आहे ना तो एक अजून एक मोठा गुण आहे आणि त्यामुळे संपूर्ण भारताला अगदी आदर्श वाटावं असे एक व्यावसायिक वातावरण मराठी माणूस देईल. कारण संपूर्ण भारत हा मराठी माणसाने गाजवला होता एकाच जमान्यात. छत्रपती शिवाजी महाराज हे ग्लोबल आयकॉन आहे, जागतिक पर्सनॅलिटी आहेत, व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आता मराठी माणूस पुढे येतोय आणि तो संपूर्ण भारतभरच नव्हे तर जगभर जाईल. अनेक मोठे मोठे ग्लोबल ब्रँड्स याचं नेतृत्व सुद्धा मराठी माणसं करतात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. एक नवा उदय आहे मराठी माणसाचा की संपूर्ण जगाला दिशा देण्याचं काम जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं तसं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे आदर्श घेऊन मराठी माणूस नक्कीच आपला झेंडा अटके पार नव्हे तर जगभर राहील. सर, आताच तुम्ही मराठी माणूस उद्योगांबद्दल बोललात, तर असं म्हणतात की मराठी माणसाने एखादा उद्योग चालू केला तर मराठी माणसं त्याचे पाय खेचतात. हे खरं आहे का? हे पूर्वी खरं असेल किंवा ही म्हण कधी झाली माहिती नाही, परंतु आता मात्र तसं नाहीये. कारण आता सॅटर्डे क्लब मध्ये आम्ही ही गोष्ट फॉलो करतो, ही गोष्ट सगळीकडे नेतो की आपण गिव्हर्स गेन ही हे एक तत्व आहे की जो देतो त्याला खूप मिळतं आणि त्याच्यामुळे देणारी माणसं इथे जमलेली आहेत आणि त्यामुळे आम्ही अनेकांना नोकऱ्या देऊ, अनेकांना उद्योग देऊ आणि एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत या ब्रीदवाक्याने आम्ही पुढे चाललो. त्यामुळे मराठी माणूस ही जी काय वृत्ती वगैरे 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 आता हे सगळं पुसण्याचा प्रयत्न चालू आहे आणि येत्या 2 ते 3 वर्षामध्ये संपूर्ण जगभर मराठी माणूस हे पुसून दाखवेल. यापुढे अशी एखादी म्हण होती असं इतिहासात शोधावं लागेल की मराठी माणूस असं करायचा म्हणून, कारण आता मात्र मराठी माणूस हा निघालेला आहे जगभर आपला झेंडा रोवायला. त्यामुळे ही म्हण प्रत्यक्षात कधीतरी होती असं आपल्या नव्या पिढी सांगतील, कारण तुमची जी जेन झी पिढी आहे ती आता ग्लोबल व्हायला निघालेली आहे. कारण असं म्हणतात की प्रत्येक जगभरातल्या 7 अब्ज लोकसंख्येमध्ये भारताची 1 अब्जापेक्षा जास्त लोकसंख्या आहे. म्हणजे प्रत्येक 7 माणसामध्ये 1 भारतीय आहे आणि प्रत्येक 1 भारतीय कुठेतरी तुम्हाला महाराष्ट्रीयन माणूस दिसेल. आणि तुम्ही कुठेही जा जगभर मराठी माणसाची संस्कृती, मराठी माणसाचं आपलेपण, मराठी माणसाचा पाहुणचार आणि तसंच मराठी माणसाचा उद्योग हा सुद्धा एक आयकॉन होणार आहे याची मला पूर्ण खात्री वाटते. सर, आताच तुम्ही म्हणाला जेनझी बद्दल मराठी माणूस ग्लोबल होतोय, तर तुमच्या खास शैलीत मला जाणून घ्यायचंय की एखाद्या मराठी माणसाने नवीन उद्योग बिझनेस चालू केला तर त्याचा माइंडसेट कसा असावा? नाही, त्यांनी लगेच अंबानीने होण्याचा प्रयत्न करावा, त्याने एक एक स्टेज पुढे करत जावं. दुसरी गोष्ट अशी की मराठी माणसाने उद्योग केला किंवा कुणी उद्योग केला तर त्याला लगेच यश पाहिजे असतं. यश हे एका मिनिटात येत नाही. यशासाठी तुमचा त्याग महत्वाचा असतो. लोक झोपलेत, तुम्ही जागे राहा. यशासाठी तुम्हाला त्याग करावा लागतो, यशासाठी तुम्हाला वेगळी वाट धरावी लागते. आम्हाला असं म्हणतात की ऑलवेज चूज द रोड विच इज लेस ट्रॅव्हल्ड. तुम्हाला हे लेस ट्रॅव्हल्ड रोड बघावे लागतील कारण तिथे कॉम्पिटिशन कमी असेल. तिसरी गोष्ट मराठी माणसाने ही करावी, स्वतःवर मेहनत करावी. स्वतःवर मेहनत करत नाही आपण. सेल्स, मार्केटिंग, ऑपरेशन्स
स्केलिंग, प्रोडक्ट या सगळ्या गोष्टींवर मेहनत करतो. पण स्वतःचं टाइम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, पर्सनॅलिटी, कम्युनिकेशन, पब्लिक स्पीकिंग आणि वर्क लाईफ बॅलन्स याच्यावर आपण कधीच मेहनत करत नाही. आणि त्यामुळे एका लेवल पर्यंत आपण सक्सेसफुल होतो, लेवल 2 वर आपण जात नाही. लेवल 2 वर जाण्यासाठी पहिल्यांदा त्याने स्वतःवर इन्व्हेस्टमेंट केली, तर हा मराठी माणूस कुणालाही ऐकणार नाही याची खात्री मला आहे. आणि माझ्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही हे करतोच आहोत. संजीवन मार्ग असं माझ्या कंपनीचं नाव आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही स्वतःवर म्हणजे उद्योजक हा त्या उद्योगाचं इंजिन आहे, तर आम्ही मजबूत इंजिन बांधतो पहिल्यांदा आणि मग तो किती मोठा उद्योग खेचू शकतो. तर हे जर मराठी माणसाने केलं स्वतःवर मेहनत, तर तो लाखात उठून दिसेल. कारण कम्युनिकेशन इज द की. कम्युनिकेशन हा की आहे. आणि जर त्याने हे केलं तर तो आपल्या बिझनेसची स्वतःच एक चालती बोलती जाहिरात असेल, त्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहता येणार नाही. आणि कम्युनिकेशन जर जागतिक भाषा वगैरे सगळं काही त्यांनी केलं, तर मात्र त्याच्या बॉडी लँग्वेजमध्ये जो कॉन्फिडन्स, आत्मविश्वास येईल. कारण लोक आत्मविश्वास खरेदी करतात, लोक भावना खरेदी करतात, प्रॉडक्ट खरेदी करत नाही. थँक्यू सो मच सर. you. तुमच्या ऍडवाइस खूप व्हॅल्युएबल होता, इव्हन माझ्यासाठी पण. मला पण खूप काही शिकायला मिळालं तुमच्याकडे. थँक्यू व्हेरी थँक्यू सो मच फॉर थँक्यू सो स्पीकिंग. मच.